तळेगाव आंबे एमआयडीसी मधील कंपन्यांमधील अनधिकृत बांधकामाच्या कारवाईबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनाबाहेर माध्यमांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उद्योजक रणजित काकडे यांनी केलेला आहे। शेळकेंनी आमदार पदाचा दुरुपयोग केला म्हणून माफी मागावी, अन्यथा राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। तळेगाव आंबे एमआयडीसी येथील एका अनधिकृत बांधकामाविषयी न्यायालयाने त्याला तूर्त स्थगिती दिली। मात्र या संबंधित बांधकामाचे असलेले रणजित काकडे आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट आमदार सुनील शेळके यांच्यावरती आरोप केलेत। नक्की सुनील शेळके यांनी विधान भवनाच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटले आणि रणजित काकडे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले, नक्की काय तुम्ही आरोप सुनील शेळकेंवरती काय? माझे आरोप नाही आहेत, मी ठोस पुराव्यांशी बोलतोय। जे पुरावे मी तुम्हाला आता पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर सगळे दाखवले। आमदार शेळकेंनी आमदार या पदाचा जो विश्वास असतो या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेऊन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, PMRD प्रशासन, जनता या सगळ्यांची जी फसवणूक केली आहे, तर त्या फसवणुकीच्या बदल्यात ते आमची लेखी आणि बाकी सर्वांची लेखी माफी मागणार का आणि ह्या सगळ्या खोटरडेपणाच्या बदल्यात ते राजीनामा देणार का, ही माझी मागणी आहे। तर तळेगाव आंबे एमआयडीसी परिसरात 140 आस्थापना असतील किंवा जागा असतील त्यांना 53 नोटिसा देण्यात आल्यात आणि तुम्हाला सुद्धा नोटीस देण्यात आली होती। आता ती जे अनधिकृत बांधकाम आहे ते कंप्लीट करण्यासाठी PMRD प्रशासनाशी तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय का किंवा प्रस्तावित आहे? आणि त्या दिवशी जे अतिक्रमण करण्यासाठी प्रशासन आलं होतं तर त्याचं पुढं काय झालं, त्याच्यावरती स्टे आलाय आणि त्याची कारवाई कुठपर्यंत केली? रेग्युलरायझेशनच्या प्रोसेससाठी आम्ही PMRDला उत्तर दिलेलं होतं। त्यांचं 53 ची नोटीस आली होती। हा एक मोठा प्रश्न आहे की PMRDने फक्त ह्याच 3 याच्यावरती पटकन का कार्यवाही केली। रेग्युलरायझेशनची नोटीस PMRDकडे दिलेली आहे, त्यांनी ती रिजेक्ट केली, होल्ड केली, असा सगळा प्रकार चालू आहे आणि आता सध्या हे प्रकरण कोर्टामध्ये चर्चेसाठी आहे, हायकोर्टमध्ये चर्चेसाठी आहे। कुठेतरी अशी एकूण आपण पाहिलं तर आमदार सुनील शेळके यांनी जी विधान भवनाच्या परिसरामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना सुनील शेळके यांच्या विरोधात आपलं मत रणजित काकडे यांनी मांडले। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।